हाय एव्हरीवन, कसे आहात? मस्त आणि मजेत ना? मी लीना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर हा आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर मी आज यूट्यूबची जी जर्नी आहे ती आजपासून सुरू करत आहे. हा व्हिडिओ जरी तुम्हाला 2 दिवसांनी आला तरी पण मी तो ते अमावास्येला शूट केलेला आहे. तर बघा, सकाळी सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाली म्हणजे आपण आपल्या कामांना मोकळं. देवपूजा झाली त्यानंतर लगेचच चहा ठेवला आणि चहा देखील लगेच घेऊन घेतला. चहा नाही घेतला तर असं फ्रेश वाटत नाही. तर या अगोदर देवपूजा झाल्यानंतर चहा घेतला आणि आज होता सोमवार, त्यामुळे शंभूला जायचं होतं स्कूलला. त्यामुळे लगेचच नाश्ता देखील करायला घेतला. त्याच्या डब्याला आज पालकचे जे पराठे ते देणार होती. तरी हे बघा, इथं पालक धुवून घेतली. त्यानंतर मिक्सरमध्ये लसूण घेतला आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. त्यानंतर थोडे जिरे देखील त्यामध्ये टाकून घेतले. तुम्ही देखील शॉर्टमध्ये मी दाखवते तुम्हाला ही रेसिपी. तुम्ही देखील नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि मुलांना देखील आवडते. तर बघा, ते मिश्रण मी थोडं दळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये पालक घेतली आणि पालक देखील दळून घेतली. त्यानंतर इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर बघा, हे सर्व मिश्रण जे दळलं आहे ते सर्व मी यामध्ये असं टाकून घेतलं आहे. खूप छान लागत आहे हे पोळीसारखे. त्यानंतर थोडी तीळ टाकली त्यामध्ये, तिळीने देखील छान लागता. त्यानंतर मीठ टाकून घेते. तर बघा, तुमच्या चवीनुसार म्हणजे जसं तुम्ही मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या त्यानुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं. आणि आता हे मी कालवून एक गोळा बनवून घेते. तर बघा, इथं असा गोळा वगैरे बनवून घेतला आहे आणि लगेचच 5 मिनटं मी राहू दिलं आणि त्यानंतर लगेचच जी आपली पोळी असते ना, पोळीसारखेच आपल्याला करायचं असते. तर पोळीसारखं आपण जे मध्ये तेल वगैरे लावतो तसं तेल वगैरे लावून मी अशी पोळी इथं लाटून घेते. हे बघा, जास्त पातळ पण लाटू नका आणि जास्त जाड पण लाटू नका. तर लाटून घेतली. त्यानंतर बघा, लगेचच भाजून देखील घेते दुसऱ्या साईडला. तर तिला आहे ना तूप लावायचं. तूप लावल्याने ना छान लागते आणि हे जे आहे ना गरम गरम खायला देखील छान लागतं ह्या पोळ्या. तर बघा, आणि तुम्ही या दही किंवा आपलं टमॅटो सॉस असतो त्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा आपलं लोणचं पोळी जी लोणचं आहे ना त्याबरोबर देखील खूप छान लागते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलं. त्यानंतर त्याची जायची तयारी करत होती. तो गेला स्कूलला. त्यानंतर बघा, बाहेर बघा खूपच खराब झालेलं होतं. धूळ इतकी येते ना, तर बस कधी पाऊस कधी पडतो तर माहीत नाही. मग त्यामुळे म्हटलं थोडंसं बाहेर आहे ना पोछाने पुसून घ्यावा. ते इथं असं थोडंसं साफ करून घेतलं, पोछानेच पुसून वगैरे घेतलं. कारण खूपच धूळ येते आणि तीच धूळ आहे ना घरामध्ये येते. त्यासाठी म्हटलं थोडंसं पुसून घेऊ. ते इथे मी पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर घरामध्ये बाकी होते बाकीचे कामं. त्यानंतर हे सोफ्यावर बघा, लॅपटॉप, हे सर्व सामान देखील आवरून घेतलं. सोफ्याचे कवर वगैरे व्यवस्थित टाकून घेतले. आता हे किती पण व्यवस्थित टाका, पण तो स्कूलमधून आला ना, तो जसं तसं करून ठेवतो. पण आता तेवढ्यापुरतं तरी आपल्या मनाला शांतता भेटते का बा, व्यवस्थित दिसलं तर आपलं देखील फ्रेश वाटतं आणि आवरल्यासारखं वाटतं घर. तर मी इथं ते सोफ्याचे कवर आहे ते व्यवस्थित करून घेते. कुशन वगैरे व्यवस्थित लावून घेते. कारण त्याची जागाच ही, तो इथं आला ना त्याचं खाणं-पिणं सर्व यावरच असतं. आता तो स्कूलला गेला आहे, तर आता तोपर्यंत बाकी सर्व कामं इथे मी आवरून घेते. आता याचे वरतून हे असे कवर वगैरे टाकून घेते. तर व्यवस्थित टाकल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणजे घर देखील आपल्याला आवरल्यासारखं वाटतं. नाहीतर ते असं अस्तव्यस्त पडेल असलं का आपल्याला देखील फ्रेश वाटत नाही. तर इथं कवर वगैरे असे व्यवस्थित टाकून घेते. तर कवर वगैरे टाकून घेतले. त्यानंतर बघा, तर दिवसभर मला कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे होते. तर हे एक जे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज, ते अर्जंटमध्ये शिवून द्यायचं होतं कस्टमरला. तर हे एक ब्लाऊज शिवलं. त्यानंतर एक बघा, साडीचा हा ड्रेस देखील शिवला. हा देखील अर्जंटमध्येच द्यायचा होता. तर हा साडीपासून बनवलेला ड्रेस आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर हा साडीचा ड्रेस देखील शिवून घेतला. त्यानंतर काही साड्या पिको फॉल करायच्या होत्या. तर फॉल आणि अस्तर आणले होते. फॉल धुवून वाळत टाकायचे होते. तर त्यासाठी मी फॉल वगैरे काढून घेत होते. आणि तो पसारा आहे ना, सकाळी मी
म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे त्यांना आणायला दिले अस्तर आणि फॉल. तर ते सकाळच्या साड्या वगैरे तशाच पडलेल्या होत्या. म्हटले ते देखील आवरून घेऊ. खूप पसारा झाला आहे आणि शिलाई काम म्हटलं ना सर घरभर पसारा असतो. तर ते देखील आवरून घेत होती मी. आता हे बघा पिशव्या सगळीकडे तर सर्व आवरून घेते व्यवस्थित, म्हणजे आवरलं तर बरं वाटतं. आणि तर घरभर पसारा असतो हा. तर इथं मी सर्व जे आहे शिलाईचे जे कापड वगैरे ते सगळं आवरून ठेवते. त्यानंतर लॅपटॉप वगैरे देखील उचलून वगैरे ठेवला. त्यानंतर आली, कपडे देखील सुकून गेले होते. आता ते कपडे वगैरे काढून घेते, कारण ऊन इतकं असतं ना तर लवकरच कपडे हवेने आणि उन्हाने लवकरच सुकून जातात. कपडे वगैरे काढून घेते. 4 वाजले होते. तर मी कपडे वगैरे काढून घेते. त्यानंतर शंभूला जायचं होतं क्लासला. त्याचा 5 वाजता क्लास असतो. आता पहिलाच दिवस होता त्यामुळे चहा ठेवला आणि त्याचं असं चालू होतं का पहिलाच दिवस होते, त्याचे थोडे नाटकं चालू होते. त्यानंतर तो गेला क्लासला. तर इथं बघा 5 वाजले तर ऊन बघा किती एकदम कडक पडलंय. असं वाटतंय पाऊस जसं पडायचा विसरूनच गेलाय. तर आता जून संपत येईल. अर्धा जून तर झालाय आणि हवा तर बघा कशी आहे बघा. इतकी धूळ येते ना तर बस कधी खूपच धूळ येते. तर हे बघा ऊन पाहून घ्या. त्यानंतर मला गव्हाचं दळण करायचं होतं. तर मी इथं जे गहू आहे ते त्यामध्ये आमचे आता घरचेच गहू, पण त्यामध्ये इतके म्हणजे ते तर कांड्या खूप आहे. तर म्हटलं तो क्लासला गेला आहे तोपर्यंत गहू वगैरे निवडून घ्यावा. नाहीतर त्याचं काय असतं, आपण केलं ना आपल्याजवळ बसायचं आणि त्यामध्ये चकपाचक करायचं हे कामं चालू असतं. तो क्लासला गेला त्यामुळे म्हटलं गव्हाचं दळण वगैरे करून घ्यावा. त्यानंतर बघा आता हे जे आंबे ते लावले, तर या 4 कोयी आहे. तर यांनी लावले आहे 4. ते त्यांची 4च्या 4ही उगले. ते ह्या कुंडीमध्ये बघा अशा पद्धतीने 4ही आंबे उगले. घरच्याच कोयी होत्या त्या आम्ही टाकून बघितल्या. त्यानंतर या कुंडीत मी लावले, तर यामध्ये बघा एक पण कोयी उगलेली नाही आहे अजून. तर का असं काय माहिती. सारखेच कोयी होत्या, त्यांनी पण सारख्याच लावल्यात. त्यांनी 4 लावल्यात कुंडीत आणि मी 4 लावल्यात. तर मग अजून उगल्याच नाही आहे यामध्ये. तर कधी उगतील माहीत नाही. तर चला आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.